Now today's lecture we start our new point that is immunity and immunization. Before starting this point, we are going to see definition of vaccine. Vaccine means काय आहे आणि vaccine कशासाठी यूज केलं जातं हा पॉइंट आपण या लेक्चरला स्टडी करणार आहोत. What is the definition, actual definition of vaccine? तुम्ही व्हॅक्सिन तुम्हाला व्हॅक्सिन तर माहितच आहेत. मीन्स कोविड व्हॅक्सिन असेल रिसेंट मध्ये त्याचा मेन यूज काय आहे किंवा ते कशासाठी यूज केलं जातं तर जे अँटीजन्स आहेत ते अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज करण्यासाठी आणि आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ती इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आपण व्हॅक्सिन यूज करतो. ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे व्हॅक्सिनची? A vaccine is a biological preparation that improve the immunity to particular disease. It contains certain agent that not only resemble a disease causing microorganism but it also stimulate body immune system recognize the foreign agents. ऍक्च्युअल यूज काय आहे किंवा व्हॅक्सिन मीन्स काय आहे ऍक्च्युअली तर व्हॅक्सिन जे आहे ते काय आहे तर बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे आणि ते कशासाठी आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करण्यासाठी एखादा डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे लाईक पोलिओ असेल किंवा अदर जे कोविड-19 असेल त्याच्या रिलेटेड त्याचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला अवॉइड करण्यासाठी इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हे काय व्हॅक्सिन काय केलं जातं आपण आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करून घेतो आणि हे कुठल्या रूटने इंट्रोड्यूस केलं जातं एकतर ते सबक्युटेनियस किंवा इंट्रामस्क्युलर रूटनं व्हॅक्सिन हे आपल्याला हिस्ट्री ऑफ व्हॅक्सिन. हिस्ट्री ऑफ व्हॅक्सिन मध्ये काय आहे तर ब्रिटिश फिजिशियन एडवर्ड जेनर हा जो सायंटिस्ट आहे ह्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे तर 1796 मध्ये काउपॉक्स व्हायरस नावाचे व्हॅक्सिन जे आहे ते व्हॅक्सिन यूज केलेलं आहे. ते व्हॅक्सिन कशासाठी यूज केलेलं आहे किंवा कशाचं प्रोटेक्शन म्हणून यूज केलेलं आहे तर जे स्मॉल पॉक्स आहेत त्या स्मॉल पॉक्स पासून प्रोटेक्शन घेण्यासाठी हे काउपॉक्स नावाचं व्हॅक्सिन जे आहे ते ब्रिटिश फिजिशियननं यूज केलेलं आहे. त्याचा अनदर नेम काय आहे तर लॅटिन व्हेरिओला व्हॅक्सिना. लॅटिन व्हेरिओला व्हॅक्सिन हे काय आहे तर त्याचं अनदर नेम आहे. तुम्हाला डेफिनेशन आणि हिस्ट्रीचा फर्स्ट पॉइंट समजलाय का सगळ्यांना? Yes, ma'am. Then next point आहे in 1885 the French microbiologist Louis Pasteur and Emile Roux developed the first vaccine against rabies. म्हणजे 1885 मध्ये म्हणजे फर्स्ट व्हॅक्सिन कोणी ब्रिटिश फिजिशियनने डेव्हलप केलेली आहे स्मॉल पॉक्स साठी. त्याचं नाव काय आहे तर काउपॉक्स व्हॅक्सिन. आणि सेकंड व्हॅक्सिन जे आहे ते सेकंड व्हॅक्सिन कोणी फ्रेंच मायक्रोबायोलॉजिस्टनं डेव्हलप केलेली आहे. त्याचं नाव काय आहे तर लुईस पाश्चर हे त्याचं नाव आहे. आणि ती व्हॅक्सिन कशासाठी किंवा कशाच्या प्रोटेक्शन साठी यूज केलेली आहे तर रॅबीज वरती जी व्हॅक्सिन आहे ती व्हॅक्सिन फ्रेंच मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चरनं डेव्हलप केलेली आहे किंवा इंट्रोड्यूस केलेली आहे. समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, definition double सांगा. डेफिनेशन परत रीड करायची. ओके, व्हॅक्सिनची डेफिनेशन काय आहे तर
व्हॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन. व्हॅक्सिन कसं आहे तर बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे. त्याचं मेन यूज काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस आपण ते इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटॅनस रूटनं किंवा ओरल रूटनं ज्यावेळी ऍडमिनिस्टर्ड करतो त्यावेळी ते काय करते आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज क्रिएट करते. ते जे डिसीज आहे लाईक जर समजा COVID-19 आहे, COVID-19चं आपण व्हॅक्सिन कशासाठी घेतोय तर त्याचं जे COVID-19 पासून प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा जर समजा एखादा COVID-19चा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यावरती अटॅक झाला तर त्याच्या आधीच आपल्या बॉडीमध्ये त्याचे जे अँटीबॉडीज आहेत किंवा आपली जी इम्युनिटी पॉवर आहे त्याला फाईट करण्यासाठी तिथं इम्युनिटी पॉवर काय करते तिथं स्ट्रॉंग करते. त्यासाठी आपण काय करतोय व्हॅक्सिन यूज करतोय. आणि प्रॉपर डेफिनेशन काय आहे तर व्हॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट इम्प्रूव्ह द इम्युनिटी टू पर्टिक्युलर डिसीज. व्हॅक्सिन काय आहे तर बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे आणि जे पर्टिक्युलर डिसीज आहेत म्हणजे पोलिओ असेल, COVID-19 असेल किंवा हे TT असेल, TB असेल त्याच्या रिलेटेड त्याला फाईट करण्यासाठी किंवा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे व्हॅक्सिन काय करतोय आपण घेतोय किंवा त्याची जी इम्युनिटी पॉवर आहे आपल्या बॉडीमधील ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण व्हॅक्सिन घेतोय. इट कंटेन द सर्टन एजंट दॅट ओनली रिसेम्बल अ डिसीज कॉझिंग एजंट but it also stimulate body immune system recognize the foreign agent. आणि हे काय करतंय तर आपल्या बॉडीमध्ये ते जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर आहेत त्या जे मायक्रो ऑर्गॅनिझम ते डिसीज किंवा डिसऑर्डर कॉज करताय त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्यापासून अवॉइड करण्यासाठी व्हॅक्सिन त्याच्या रिलेटेड इम्युनिटी पॉवर काय करतायत तिथं प्रिपेअर्ड करतायत. समजली डेफिनेशन सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next काय आहे तर vaccine are the dead or inactivated organism or purified product derived from them. There are several types of a vaccine in a use. व्हॅक्सिन काय आहे तर एकतर डेड फॉर्म मध्ये आहे किंवा इनॅक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये आहे किंवा ते प्युरिफाईड प्रोडक्ट आहे. म्हणजे व्हॅक्सिन कसं आहे तर एकतर इनॅक्टिव्ह आहे म्हणजे व्हॅक्सिनच्या ज्या तुम्ही व्हॅक्सिन जर बघितलं असेल तर ते एकतर इनॅक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये असतं बिफोर एंटरिंग इन द बॉडी और इंट्रोड्यूस इन द बॉडी. आफ्टर इंट्रोड्यूस इन बॉडी दे आर गेट ऍक्टिव्हेट. म्हणजे बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करण्याच्या आधी ते कसे असतात तर इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. पण ज्यावेळी आपण बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतोय त्यावेळी ते काय होत आहेत ते ऍक्टिव्हेट होत आहेत. कशासाठी तर जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर आहेत त्यांना त्यांच्यापासून आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा ते जे डिसीज आहेत त्या डिसीज पासून आपल्याला प्रोटेक्शन देण्यासाठी ते जे व्हॅक्सिन्स आहेत ते काय होत आहेत तर आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ऍक्टिव्हेट होत आहेत. आणि त्याचे जे टाइप्स कुठले कुठले आहेत तर इन दॅट फर्स्ट होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन. त्याच्यात कुठले 2 टाइप आहेत किल्ड अँड ॲट्युनेटेड. किल्ड मीन्स काय तर पूर्णपणे ते जे ऑर्गॅनिझम आहे आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्याच्या नंतर ते पूर्णपणे काय करते त्या ऑर्गॅनिझमला किल करते किंवा त्याला मारते. आणि ॲट्युनेटेड मीन्स काय तर बिफोर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एंटर होण्याच्या आधी काय करते तिथं इम्युनिटी पॉवर किंवा इम्युन सिस्टीम तिथं डेव्हलप करते ते ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर होताना थांबवण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी. हे काय आहे तर होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन मधले 2 टाइप्स आहेत. देन प्युरिफाईड मॅम मॉलिक्युलर. Slide दिसत नाही. स्लाइड दिसत नाही. Okay, wait for 2 minutes. कुठले कुठले टाइप्स स्क्रीन इज विजिबल टू ऑल? Yes, Yes, ma'am. Okay.
कुठले कुठले टाइप्स आहेत. फर्स्ट कुठला होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन आहे, त्याच्यात कुठले किल्ड अँड ॲट्युनेटेड हे 2 टाइप्स आहेत. देन नेक्स्ट आहे सेकंड टाइप आहे प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल्स ॲज व्हॅक्सिन. प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल्स व्हॅक्सिन जे आहेत त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत तर टॉक्साइड व्हॅक्सिन आहे, देन कॅप्स्युलर पॉलिसेकॅराइड्स आहेत आणि रिकॉम्बिनंट मायक्रोबियल अँटीजन. हे काय तर ह्या प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल्स व्हॅक्सिनचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट कुठला आहे टॉक्साइड व्हॅक्सिन, देन कॅप्स्युलर पॉलिसेकॅराइड्स व्हॅक्सिन, देन रिकॉम्बिनंट मायक्रोबियल अँटीजन ऑर सरफेस अँटीजन्स. हे काय तर 3 टाइप्स आहेत प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल व्हॅक्सिनचे. साइड बाय साइड राईट डाऊन पण करून घ्या तुम्ही तुमच्या रनिंग नोट्स. देन नेक्स्ट आहे थर्ड व्हॅक्सिन आहे. थर्ड टाइप ऑफ व्हॅक्सिन काय तर रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. देन फोर्थ वन इज अ DNA व्हॅक्सिन अँड मल्टीव्हॅलन्स सबयुनिट व्हॅक्सिन. हे काय आहे तर 5 टाइप्स ऑफ दी व्हॅक्सिन. फर्स्ट काय आहे तर होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन. होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन अंडर कुठले येतात किल अँड ॲट्युनेटेड व्हॅक्सिन येत आहेत. देन प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल्स ॲज अ व्हॅक्सिन त्याच्यामध्ये कुठले येतात टॉक्साइड व्हॅक्सिन येते, कॅप्सुलर पॉलिसॅकॅराइड्स येतात आणि रिकॉम्बिनंट मायक्रोबियल अँटीजन. हे काय तर प्युरिफाईड मॅक्रोमॉलिक्युल्स व्हॅक्सिन मधले 3 टाइप्स येत आहेत. देन नेक्स्ट फोर्थ वन पॉइंट इज अ रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. सॉरी थर्ड पॉइंट काय आहे तर रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. Then fourth point is a DNA vaccines and multivalent subunit vaccine. It is a fifth point of vaccine or fifth type of the vaccine. Attenuated vaccine जे आहे ते attenuated vaccine काय करते तर त्याचं वर्क काय आहे. ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करतात बिफोर एंटरिंग ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम दे प्रिव्हेंट द अटॅक ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. किंवा एखादी ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीवरती अटॅक करण्याच्या आधीच काय करते त्याच्या रिलेटेड किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ती इम्युनिटी पॉवर काय करते तिथं प्रिपेअर्ड करते आपल्या बॉडीमध्ये. समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. देन क्लासिफिकेशन ऑफ ए कॉमन व्हॅक्सिन्स फॉर ह्युमन. जे कुठल्या कुठल्या टाइप्स कुठल्या कुठल्या डिसीज साठी किंवा कुठल्या कुठल्या पॅथोजन साठी आपण व्हॅक्सिन कुठलं व्हॅक्सिन्स घेतोय तर इन दॅट डिसीज ऑर पॅथोजन ऑर टाइप्स ऑफ व्हॅक्सिन. म्हणजे कुठल्या डिसीज साठी आपण कुठलं म्हणजे ऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन घेतोय, इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन घेतोय किंवा लाईव्ह ऍटेन्युएटेड व्हॅक्सिन घेतोय. तर त्याच्यासाठी इन दॅट फर्स्ट होल ऑर्गॅनिझम. होल ऑर्गॅनिझम मध्ये काय बॅक्टेरियल सेल्स मध्ये फर्स्ट डिसीज आहे किंवा फर्स्ट पॅथोजन आहे अँथ्रॉक्स. अँथ्रॉक्स जर असेल किंवा अँथ्रॉक्स हा डिसीज जर असेल किंवा पॅथोजन जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर त्यासाठी आपण कुठलं व्हॅक्सिन घेतोय तर इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिन घेतोय. म्हणजे ती जी सिरिंज नाही ती जी व्हॅक्सिनेशनची ट्यूब आहे किंवा ते व्हॅक्सिनेशनचं कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये ते जे व्हॅक्सिन आहे ते कसं असते इनऍक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये असते. बट ज्यावेळी आपण ते इंट्रामस्क्युलर किंवा ओरल रूटने ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतोय त्यावेळी ते काय होते आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ते ऍक्टिव्हेटेड होतोय आणि ते जे पॅथोजन्स आहेत किंवा ते जे डिसीज आहे त्याच्या रिलेटेड काय करते ते तिथे इम्युनिटी पॉवर डेव्हलप करते किंवा प्रिपेअर्ड करते त्यांना त्या पॅथोजन पासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी. देन नेक्स्ट आहे cholera. It is also bacterial cell or bacterial pathogen. For this cholera we are also give the inactivated vaccine. Then next is a pertussis. It is also for this pathogen we are also give the inactivated vaccine. Then plague. For the plague we are also give the inactivated vaccine.
Then next is a tuberculosis. Tuberculosis is also bacterial disease or bacterial pathogen. Tuberculosis साठी आपण काय देतोय तर कुठलं व्हॅक्सिन देतोय तर लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन. लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन मीन्स कुठलं तर ते ऑलरेडी म्हणजे जे व्हॅक्सिनचं कंटेनर आहे त्या कंटेनर म्हणजे मध्येच काय असतं त्याचं जे फॉर्मेशन आहे किंवा त्याच्यात जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ट्युबरक्युलोसिसला प्रोटेक्ट करण्यासाठीचे ते लाईव्ह मीन्स काय ऍक्टिव्हेटेड फॉर्मॅट मध्ये त्या व्हॅक्सिनेशनच्या सिरिंज मध्ये किंवा ते जे व्हॅक्सिनेशनचं कंटेनर आहे त्यामध्येच काय असतात ते लाईव्ह फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असतात. आणि ज्यावेळी आपण आपल्या बॉडीमध्ये ते इंट्रोड्यूस करतो त्यावेळी काय करतात ते डायरेक्टली त्या डिसीज रिलेटेड किंवा ते जे पॅथोजन आहे त्या पॅथोजन रिलेटेड काय करतात अटॅक करतात किंवा प्रोटेक्ट करतात. बट जे इनॅक्टिव्हेटेड आहे ते इनॅक्टिव्हेटेड काय करतात तर आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी आपण इंट्रोड्यूस करतोय त्याच्यानंतर ते काय करतात ऍक्टिव्हेट होतात आणि त्या डिसीज पासून किंवा पॅथोजन पासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतात. देन नेक्स्ट आहे टायफॉइड व्हॅक्सिन. इट इज ऑल्सो लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन. समजतंय सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे व्हायरल पार्टिकल्स और व्हायरल नेक्स्ट आहे व्हायरल पार्टिकल्स किंवा व्हायरल पॅथोजन्स जे आहेत व्हायरल डिसीज आपण म्हणतो त्याला. त्याच्यासाठी कुठले कुठले व्हॅक्सिन्स दिले जातात तर इन दॅट फर्स्ट इज हिपॅटायटिस ए. हिपॅटायटिस ए साठी कुठलं दिलं जातं तर इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. देन इन्फ्लुएन्झा जे आहे इन्फ्लुएन्झासाठी कुठलं इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन तिथं दिलं जातं. देन मेसलेस साठी कुठलं तर लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. देन पोलिओ मध्ये कुठलं सॅबिन मीन्स आपलं जे नॉर्मल पोलिओ जे आहे त्यासाठी लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. आणि पोलिओ सेल्स मीन्स आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं पोलिओ मध्ये कसे 2 डोस आहेत कुठले ओरल पोलिओ व्हॅक्सिन आणि IPO. हे काय तर हे 2 व्हॅक्सिन्स आहेत. हे सेकंड काय तर पोलिओ सॉल्क मीन्स काय तर ते सेकंड पोलिओचं पॅथोजन आहे त्याच्यासाठी कुठलं व्हॅक्सिन दिलं जातं तर इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. देन रॅबिस साठी कुठलं व्हॅक्सिन दिलं जातं तर also for rabies it also given the inactivated vaccine. Then rotavirus साठी पण कुठलं दिलं जातं तर लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. देन चिकन पॉक्स और अनदर नेम ऑफ चिकन पॉक्स इज व्हॅरिसेला झुस्टर. तुम्हाला एक्झामला MCQ मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट द अनदर नेम ऑफ चिकन पॉक्स किंवा राईट द अनदर नेम ऑफ ए व्हॅरिसेला झुस्टर. कुठलं व्हॅक्सिन दिलं जातं तर चिकन पॉक्स साठी लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. देन येलो फेवर साठी कुठलं दिलं जातं तर लाईव्ह ॲट्युनेटेड व्हॅक्सिन. Can you tell me meaning of inactivated vaccines? शरीरामध्ये इंट्रोड्यूस केलेले. Anyone can tell what is the meaning of inactivated vaccine? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Hi, inactivated vaccines meaning Active नसले. active नसते. But before entering or after entering? बॉडी मध्ये एंटर करण्याच्या आधी ऍक्टिव्ह नसते का एंटर केल्याच्या नंतर ऍक्टिव्ह नसते? करण्याच्या आधी. ओके, समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
Then our next point is immunity. तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार इम्युनिटीचं मिनिंग काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ इम्युनिटी? एनीवन? रोगप्रतिकार शक्ती. काय इम्युनिटी मीन्स काय तर रोग प्रतिकार शक्ती. इम्युनिटीची प्रॉपर डेफिनेशन काय आहे? स्टेट ऑर अ क्वालिटी ऑफ ए बीइंग ह्युमन. म्हणजे एखादं डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड म्हणजे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण जे फिजिकली फाईट करतो त्या डिसीजला किंवा डिसऑर्डरला, त्याला काय म्हटलं जातं? इम्युनिटी पॉवर असं म्हटलं जातं. त्याला इन मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर रोग प्रतिकार शक्ती. इट इज अ स्टेट or a quality of a being human. Then next is a resistance exhibited by the host against any foreign antigen and towards injury caused by the microorganism and their products. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे इंजुरी कॉज झालेली आहे, त्या जी इंजुरी कॉज झालेली आहे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याला काय करते? रेजिस्ट करते किंवा त्याला ते थांबवते, तिथं प्रतिबंध करते. त्याला काय म्हटलं जातं तर इम्युनिटी असं म्हटलं जातं. जे अँटीजन्स आहेत आपल्या फॉरिजिन अँटीजन्स आहेत त्याच्या रिलेटेड किंवा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जे अँटीबॉडीज प्रिपेअर केल्या जातात आपल्या बॉडी थ्रू, त्याला काय म्हटलं जातं? इम्युनिटी पॉवर असं म्हटलं जातं. समजली सगळ्यांना डेफिनेशन इम्युनिटीची? Yes, ma'am. Yes, ma'am. I repeat again. Immunity means काय? स्टेट or a quality of being human. म्हणजे हे काय तर एखाद्या डिसीज किंवा डिसऑर्डर रिलेटेड किंवा एखादा डिसीज आहे त्याची जी स्टेट आहे त्याच्या रिलेटेड जी आपण पॉवर प्रोटेक्टिंग पॉवर प्रिपेअर करतोय त्याला काय म्हटलं जातं? इम्युनिटी असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट काय तर रेझिस्टन्स एक्झिबिट बाय द होस्ट अगेन्स्ट एनी फॉरेन अँटीजन and towards injury caused by microorganism and their products. म्हणजे एखादी इंजुरी झाली आहे, इंजुरी कॉज झालेली आहे किंवा एखादं मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीवरती अटॅक करते किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझमचे अदर प्रोडक्ट्स आहेत, बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल, ते ज्यावेळी आपल्या बॉडीवरती अटॅक करतात त्याच्या रिलेटेड किंवा त्याला रेजिस्ट करण्याची जी पॉवर आहे त्याला काय म्हटलं जातं तर इम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि ती पॉवर कोण डेव्हलप करते किंवा कोण एक्झिस्ट करते तर जो होस्ट आहे किंवा जो ह्युमन बिंग आहे तो ह्युमन बिंग काय करतोय? ती पॉवर प्रिपेअर करतोय किंवा डेव्हलप करतोय. देन नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचं क्लासिफिकेशन काय आहे तर इट इज क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. इन दॅट फर्स्ट innate immunity and acquired immunity. I think हे तुम्हाला 11th 12th ला पण झालं असेल. झालंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. इम्युनिटीचे टाइप्स कुठले आहेत तर innate immunity and acquired immunity. हे काय आहेत तर इम्युनिटीचे 2 टाइप्स आहेत. इन दॅट फर्स्ट इज अ innate immunity. innate immunity मीन्स मध्ये कुठले कुठले आहेत तर नॉन स्पेसिफिक इम्युनिटी अँड स्पेसिफिक इम्युनिटी. हे काय आहे तर इनेट इम्युनिटीचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट कुठला आहे तर नॉन स्पेसिफिक इम्युनिटी अँड स्पेसिफिक इम्युनिटी. राईट डाऊन करून घ्या साइड बाय साइड. तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर तुमची एक्झाम ऑफलाईन झाली तर तुम्हाला राईट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय इम्युनिटीचे कुठले 2 मेन टाइप्स आहेत? innate immunity and acquired immunity. Innate immunity मध्ये innate immunity again divided into 2 categories. In that first is non-specific and second is a specific immunity. हे काय तर innate immunity चे 2 types आहेत. Then acquired immunity. Acquired immunity is again divided into 2 types. That is active acquired immunity and passive acquired immunity.
कुठले कुठले अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन टाइप्स, ऍक्टिव्ह अक्वायर्ड immunity and passive acquired immunity. Then active immunity is also divided into two types and passive immunity is also divided into two types. Active immunity मध्ये कुठले कुठले आहेत, नॅचरल अँड आर्टिफिशियल. कुठले कुठले आहेत, नॅचरल अँड आर्टिफिशियल. इन नॅचरल इम्युनिटी मध्ये काय आहे तर कॉन्टॅक्ट विथ डिसीज, म्हणजे जे नॅचरल इम्युनिटी आहे किंवा नॅचरल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी जी आहे त्याच्यामध्ये काय होतंय तर जो होस्ट आहे किंवा जो पर्सन आहे त्याचा डायरेक्टली डिसीजची काय होतं कॉन्टॅक्ट होतोय किंवा नॅचरल वेनं काय होतोय त्या डिसीजची कॉन्टॅक्ट होतोय. देन आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी, त्याच्यामध्ये काय काय होतंय तर किंवा त्याच्यामध्ये जे व्हॅक्सिन्स आहेत ते व्हॅक्सिन्स काय करतात, ज्यावेळी ते जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत ते आपल्या बॉडीवरती अटॅक करण्याच्या आधी किंवा जे होस्ट आहे, होस्ट सेल जे आहे त्या होस्ट सेल वरती अटॅक करण्याच्या आधीच काय करता येतं, ते जे व्हॅक्सिन आहे किंवा जे आपण व्हॅक्सिन इंट्रोड्यूस केलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये, ते व्हॅक्सिन काय करते त्याला रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी तिथं इम्युनिटी पॉवर काय करते आर्टिफिशियल वेनं तिथं डेव्हलप करते. त्याच्यात काय करते, फर्स्टली ते व्हॅक्सिन घेतल्याच्या नंतर काय होते तर ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेले असतील तर ते काय करते डायरेक्टली त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करते. किंवा जर समजा आपण ऑलरेडी व्हॅक्सिन घेतलेला आहे तर काय करते ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्याच्या आधी त्याला काय करते त्या आपल्या बॉडीला मायक्रो ऑर्गॅनिझम पासून प्रोटेक्ट करते, मीन्स काय करते तर अॅट्युन्युटेड करते. देन टॉक्साइड व्हॅक्सिन एक आहे त्याच्यात आणि रिकॉम्बिनंट DNA व्हॅक्सिन एक आहे. हे काय आहे तर आर्टिफिशियल व्हॅक्सिन मधले आर्टिफिशियल व्हॅक्सिनचं वर्किंग आहे. देन पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये काय आहेत तर दोन टाइप आहेत इन दॅट नॅचरल अँड आर्टिफिशियल व्हॅक्सिन. नॅचरल मध्ये काय आहे तर प्लॅसेंटा अँड मदर मिल्क, म्हणजे प्लॅसेंटा जे आहे त्या प्लॅसेंटा थ्रू किंवा जे मदर मिल्क आहे मदर मिल्क और जे ब्रेस्ट मिल्क आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, जे न्यूबॉर्न बेबी असेल किंवा जे इन्फंट असेल त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड किंवा जे डिसीज आहे त्या डिसीज रिलेटेड इम्युनिटी पॉवर काय केली जाते प्रोड्यूस केली जाते किंवा डेव्हलप केली जाते. समजते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. त्याच्यामध्ये काय आहे तर जे सिरम्स आहेत ते इंट्रोड्यूस करून आपल्या बॉडीमध्ये आर्टिफिशियल वेनं काय केले जातात त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला स्टॉप करण्यासाठी तिथं ट्राय केला जातो किंवा त्याच्या रिलेटेड इम्युनिटी पॉवर तिथं प्रोड्यूस केली जाते. समजते सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. हे काय आहे तर इम्युनिटी पॉवरचं क्लासिफिकेशन इम्युनिटीचं क्लासिफिकेशन आहे. समजले इम्युनिटीची डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी. नेक्स्ट वन इज अल्टरेशन ऑफ ए नॉर्मल फ्लोरा may lead to invasion by the extraneous microbe and cause serious disease like Clostridial enterocolticus following oral antibodies. काय होतं तर ज्यावेळी जे फ्लोरा आहेत नॉर्मल फ्लोरा जे आहेत आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ज्या इम्युनिटी सिस्टम मध्ये एंटर झाल्याच्या नंतर काय होतं तर तिथे सिरियस इंजुरियस डिसीज कॉज होत आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे. ते कुठले कुठले आहेत तर क्लोस्ट्राडियल इंट्रोकॉलिटिस अँड ओरल अँटीबॉडीज. हे जे डिसीज आहे हा कसा आहे तर सिरियस डिसीज आहे, तो काय होतोय तिथं आपल्या बॉडीमध्ये कॉज होतोय. समजते सगळ्यांना? देन नेक्स्ट आहे रेस्पिरेटरी ट्रॅक. रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये काय आहे तर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये पण काय होतंय तर जे respiratory tract is a line by the moist mucous surface which act as a trapping
मेकॅनिझम म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक जे आहे त्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये कसं आहे तर मॉइस्ट म्युकस सरफेस प्रेझेंट असतो आणि तिथं काय करते त्या मॉइस्ट म्युकस सरफेस मध्ये एखादं जर मायक्रो ऑर्गॅनिझम असेल एंटर करत असेल तर तिथं काय होतंय तर ते ट्रॅपिंग मेकॅनिझम तिथं प्रोड्यूस होते. देन inhaled particles are arrested in a nasal passage on the moist mucous membrane surface. आणि काय होतंय तर जे नेझल पॅसेज आहे म्हणजे आपला जो नोजचा पॅसेज आहे त्या नोजच्या पॅसेज म्हणजे कसं आहे तर मॉइस्ट म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट आहे किंवा मॉइस्ट सरफेस आहे आणि ते जे मॉइस्ट सरफेस आहे त्या मॉइस्ट सरफेस थ्रू काय होतंय तर एखादं फॉरेन पार्टिकल्स असेल किंवा एनहार्ड पार्टिकल असेल ते जर आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस होत असेल तर ते काय होतंय त्या मॉइस्ट सरफेस थ्रू रेस्ट्रिक्ट केलं जातं किंवा तिथं ट्रॅप केलं जातं किंवा अवॉइड केलं जातं. द हेअर्स लाईक द सिलिया propels the particles toward the pharynx and swallow or cough out. आणि जे हेअर्स आहेत आपल्या नेझल मधले त्या नेझल मधले हेअर्स काय करतात तर एखादं जर फॉरेन पार्टिकल्स असेल किंवा जे डस्ट असेल ते काय करतात तिथं फॅरिंग्स मध्ये थांबवून ठेवतात आणि त्यांना ते स्वॅलो करण्यापासून काय करतात तिथं थांबवतात आणि ते कफ थ्रू काय करतात आपल्या बॉडी थ्रू आउट करतात. Some particles which manage to reach the alveoli are ingested by the phagocytes. काय आणि नंतर काय होतं तर जे पार्टिकल्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये जर समजा एवढं अवॉइड करून पण एखादं पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये गेलं तर काय होतंय तर जे अल्व्हिलॉय आहे अल्व्हिलॉय थ्रू काय केलं जातं ते फॅगोसायटोसिस थ्रू आपल्या बॉडी थ्रू बाहेर फेकलं जातं. देन नेक्स्ट आहे इंटेस्टिनल ट्रॅक. इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये जर समजा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर झाला तर त्यावेळी काय होतं सलायवा प्रेझेंट इन द माउथ इनहिबिट मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या माउथ मध्ये जी सलायवा प्रेझेंट आहे त्या सलायवा थ्रू पण काय केलं जातं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्यापासून अवॉइड केलं जातं किंवा इनहिबिट केलं जातं. The acidic pH of a gastric juice destroy the salad bacteria if any. जे ऍसिडिक pH आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे तो ऍसिडिक pH काय करतंय तर ते बॅक्टेरिया जे आहे ते बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्यापासून इनहिबिट करते. Then normal flora of a intestine prevent the colonization of the pathogen. जे नॉर्मल फ्लोरा आहे आपल्या बॉडीमध्ये जो नॉर्मल फ्लोरा प्रेझेंट आहे तो काय करतोय तर जे कोलोनायझेशन आहेत किंवा जे पॅथोजन्स आहेत अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा पॅथोजन्स आहेत जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत किंवा जे आपल्या इंटेस्टाईन मध्ये आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात तर ते काय करतात इंटेस्टाईन मध्ये जाण्याच्या आधी ते नॉर्मल फ्लोरा जे आहेत त्या नॉर्मल फ्लोरा मध्ये ते अवॉइड केले जातात किंवा रेस्ट्रिक्ट केले जातात. देन नेक्स्ट पॉइंट आहे कंजक्टिव्हा. इन दॅट काय फर्स्ट पॉइंट दे टीयर्स फ्लश अवे बॅक्टेरिया अँड अदर डस्ट पार्टिकल. आपल्या बॉडीमध्ये कुठले जे आपल्या बॉडीमध्ये जे डस्ट पार्टिकल गेलेले आहेत किंवा आपल्या आय मध्ये जे डस्ट पार्टिकल गेलेले आहेत कंजक्टिव्हा मीन्स काय तर जे आपल्या आय मध्ये गेलेले जे डस्ट पार्टिकल्स आहेत इन शॉर्ट काय तर कंजक्टिव्हाचं मीनिंग आहे तर आय. मग आपल्या आय मध्ये जे डस्ट पार्टिकल गेलेले आहेत तर ते कशा थ्रू बाहेर येत आहेत तर फ्लश किंवा जे टीयर्स आहेत टीयर्स थ्रू ते पार्टिकल बॅक्टेरिया असेल किंवा जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते काय होतात टीयर्स थ्रू आपल्या बॉडी थ्रू किंवा त्या आय थ्रू बाहेर पडतात. देन लायझोझोम्स प्रेझेंट इन द टीयर्स अँड हॅज अ बॅक्टेरियल ऍक्शन्स. आणि आपल्या जे कंजक्टिव्हा आहे त्या कंजक्टिव्हा मध्ये किंवा जे कंजक्टिव्हा मध्ये काय तर लायझोझोम प्रेझेंट आहे आणि ते लायझोझोम जे आहे ते काय तर बॅक्टेरियल ऍक्शन प्रोड्यूस करतायत आणि त्याच्यामुळे काय होतंय ते टीयर्स थ्रू बाहेर पडतायत.
समजलं इथपर्यंतचा पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Then our next point is a water pollution. Firstly, can you tell me what is the reasons of water pollution? कुठले कुठले reasons आहेत water pollution चे? Plastic, Plastic industry, Dust. dust, oils, ओके, हे जे आहेत chemicals, केमिकल्स असतील, डस्ट पार्टिकल्स असतील, किंवा जे आपण रिव्हर वॉटर मध्ये आपण जे जे तुमचे केमिकल्स असेल किंवा ऑइल्स असतील किंवा जे रिव्हर वॉटर मध्ये तुम्ही जे क्लोथ्स वॉशिंग करताय त्याच्या थ्रू जे वॉटर पोल्युशन होते किंवा त्याच्यामुळे काय होतंय तर मोस्टली वॉटर पोल्युशन होते, किंवा जे प्लास्टिक असेल किंवा अनवॉन्टेड वेस्टेज असेल ते आपण जे फ्री वॉटर असेल त्या फ्री वॉटर मध्ये काय करतोय आपण डिस्पोज करतोय, किंवा जे इंडस्ट्री मधून जे वॉटर इंडस्ट्रीचं जे वेस्टेज वॉटर आहे किंवा वेस्टेज जे आहे ते काय करतोय डायरेक्टली आपण ड्रेनेज थ्रू किंवा जे ड्रेनेज आहे इंडस्ट्रीचे ते काय करतोय आपण त्या फ्रेश वॉटर मध्ये किंवा जे फ्री वॉटर आहे रिव्हरचं असेल किंवा पॉन्डचं असेल एखाद्या किंवा एखाद्या ओशनचं असेल किंवा सीचं असेल त्या वॉटर मध्ये डायरेक्टली काय करतोय इंट्रोड्यूस करतोय किंवा डायरेक्टली त्या वॉटर मध्ये सोडतोय, त्याच्यामुळं मोस्टली वॉटर पोल्युशन होतंय. In that first is a water pollution मध्ये काय तर first point is the sources of water. Water चे कुठले कुठले sources आहेत? In that first is the surface water and ground water. These are the sources of the water. Side by side write down करून घ्या. काही सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये कुठले दोन मेन टाइप्स आहेत, सरफेस वॉटर अँड ग्राउंड वॉटर. सरफेस वॉटर मध्ये कुठले कुठले येतात तर लेक वॉटर, पॉन्ड्स वॉटर, देन स्ट्रीम, रिव्हर अँड स्टोरेज रिझर्वायर्स. हे काय तर सरफेस वॉटरचे टाइप्स आहेत किंवा सरफेस वॉटर अंडर हे जे वॉटर आहेत लेक वॉटर असेल, पॉन्ड वॉटर असेल, स्ट्रीम्स असतील किंवा रिव्हर्स असतील किंवा स्टोरेज रिझर्वियर्स असतील, हे जे आहेत ते कशात येतात तर सरफेस वॉटर मध्ये येतात. तुम्ही सगळ्यांनी लेक्स बघितले असतील, पॉन्ड्स बघितले असतील किंवा रिव्हर्स बघितले असतील, बघितलेत ना? yes ma'am, ते कशात येतात तर सरफेस वॉटर मध्ये येतात. सरफेस वॉटर मीन्स कसं तर जे जमिनीवरती असते त्या जमिनीवरती जे वॉटर असते किंवा वाहतं पाणी जे म्हणतो त्याला काय म्हटलं जातं तर सरफेस वॉटर म्हटलं जातं. म्हणजे जे तळे असतील किंवा नद्या असतील हे काय येते तर सरफेस वॉटर अंडर येते. देन सेकंड पॉइंट आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर मध्ये काय येते तर ओपन वेल. ओपन वेल म्हणजे काय तर विहिरी, म्हणजे ज्या विहिरी बघितल्या असतील तुम्ही सगळ्यांनी, ते काय येते तर Yes, ma'am. ग्राउंड वॉटर मध्ये येते. ते काय केलं जातं तर असं खोलवर जाऊन खोदून काय केलेलं जातं तिथं ग्राउंड वॉटर ऍक्वायर्ड केलं जातं. ते काय येते तर ग्राउंड वॉटर मध्ये येते. देन ट्यूबवेल्स म्हणजे जे बोरवेल्स असतील, बोरवेल्स पण कशात येते तर ग्राउंड वॉटर मध्ये येते. देन आर्टेसियन वेल्स, देन स्प्रिंग्स अँड इनफिल्ट्रेशन हे काय तर ग्राउंड वॉटर मध्ये येतात. मेन दोन टाइप्स कुठले आहेत ग्राउंड वॉटरचे तर ओपन वेल्स असतील, ट्यूब्स असतील किंवा स्प्रिंग्स असतील. हे जे काय आहेत तर मेन टाइप्स आहेत ग्राउंड वॉटर मधले. समजते सगळ्यांना? yes, yes ma'am, हे काय आहे तर सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये कुठले दोन टाइप्स आहेत,
सरफेस वॉटर आणि ग्राउंड Ground. सरफेस वॉटर मध्ये कुठले कुठले येतात? लेक वॉटर असेल, पॉन्ड वॉटर असेल, Lake, ते काय येतात? सरफेस वॉटर येतात. Storage. ग्राउंड वॉटर मध्ये कुठले येते तर ओपन व्हील्स Open असेल, wells, ट्यूब व्हील्स असेल, स्प्रिंग Spring. ग्राउंड वॉटर मध्ये Irrigation. येतात. Then in that first point is a surface water. Surface water मध्ये काय येतात? Surface water is a water on the surface of the planet such as in a river, lake, wetland or ocean. It can be constructed with a groundwater and atmospheric water. हे कसं आहे तर सरफेस वॉटर कसं केलेलं आहे? प्लॅन करून तिथं प्रिपेअर्ड केलेलं आहे किंवा तिथं ते जे रिव्हर असतील, लेक असतील ते काय केलेले आहे? सरफेस वरती काय प्रिपेअर्ड केलेले आहेत. आणि हे कसे आहेत तर ग्राउंड वॉटरच्या हेल्पनं किंवा जे ऍटमॉस्फेरिक म्हणजे जे पाऊस आहे किंवा रेन आहे त्या रेन थ्रू काय केलेलं आहे ते वॉटर तिथं कलेक्ट करून ठेवलं जातं. ते कुठलं आहे तर ग्राउंड वॉटर मध्ये. म्हणजे जे सरफेस वॉटर आहे. ग्राउंड वॉटर मधून पण म्हणजे जे वेल्स असतील, स्प्रिंग्स असतील किंवा बोरवेल्स असतील त्यांच्या थ्रू काय केलं जातं? जे ग्राउंड वॉटर आहे, लेक असतील, पॉन्ड्स असतील त्याच्यामध्ये ते वॉटर जे आहे ते काय केलं जातं? कलेक्ट केलं जातं. किंवा जे ऍटमॉस्फेरिक वॉटर आहे म्हणजे जे रेन थ्रू अक्वायर्ड केलेलं जे वॉटर आहे ते वॉटर पण काय केलं जातं? तिथं कलेक्ट करून ठेवलं जातं. इन दॅट नॉन सलाइन सरफेस वॉटर इज अ replenished by the precipitation and by the recruitment from the groundwater. It is a loss through the evaporation, seepage into the ground, where it becomes the groundwater used by the plants for the transpirations extracted by the mankind for the agricultural, living industry, etc. or discharged to the sea where it become saline. म्हणजे नॉन सलाइन वॉटर कुठलं आहे तर जे ग्राउंड वॉटर असेल किंवा जे अदर वॉटर आहे म्हणजे इव्हॅपोरेशन होऊन जे वॉटर आपण अक्वायर्ड केलेलं आहे ग्राउंड वॉटर मध्ये किंवा एखादं प्लांट असेल किंवा जे रिव्हर्स असतील, लेक्स असतील त्याच्यामध्ये जे प्लांट केलेलं वॉटर आहे त्याच्यामध्ये जे आपण साठवून ठेवलेलं पाणी आहे ते कसं आहे तर नॉन सलाइन आणि नॉन प्रिसिपिटेटेड फॉर्मॅट मधलं ते काय आहे तर वॉटर आहे. आणि जे इंडस्ट्री मधलं आहे वॉटर म्हणजे जे वेस्टेज वॉटर आहे ते वेस्टेज वॉटर इंडस्ट्री मधले किंवा ऍग्रिकल्चरल मध्ये जे वॉटर आहे म्हणजे ऍग्रिकल्चरल मध्ये जे पॉइझनस सबस्टन्सेस किंवा एखादं औषध फवारणी केल्याच्या नंतर जे सबस्टन्सेस असतील किंवा केमिकल्स असतील त्यांच्यामुळं काय ते पाणी जे आहे किंवा ते जे वॉटर आहे ते काय होत आहे तर सलाइन फॉर्मॅट मध्ये होते किंवा ते प्रिसिपिटेट फॉर्मॅट मध्ये होते. आणि ते कसं होतंय तर तिथं वॉटर पोल्युशन डेव्हलप होते किंवा तिथं वॉटर पोल्युशन होते. म्हणजे फर्स्टली काय आहे तर सरफेस वॉटर मध्ये कुठले कुठले येत आहेत तर रिव्हर, लेक असतील ते वॉटर जे आहे रिव्हर वॉटर असेल, लेक वॉटर असेल किंवा ओशियन वॉटर असेल ते काय केलेलं आहे तर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. कशापासून तर ग्राउंड वॉटर थ्रू किंवा जे ऍटमॉस्फेरिक वॉटर आहे म्हणजे रेनी सीझन मध्ये जे वॉटर आपल्याला अक्वायर्ड होते त्याचं साठवणूक आपण कशात करतोय तर रिव्हर मध्ये, लेक मध्ये किंवा ओशन मध्ये किंवा जे पॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये काय करतोय आपण ते कलेक्ट करून ठेवते. ते कसं आहे तर नॉन सलाइन आहे किंवा ते नॉन प्रिसिपिटेट फॉर्मॅट मध्ये आहे. बट ज्यावेळी ते इंडस्ट्रीचं वॉटर आहे किंवा जे इंडस्ट्री मधील वेस्टेज आहे किंवा जे आपण ज्यावेळी क्लोथ्स तिथं वॉश करतोय किंवा जे अदर वॉटर आहे ड्रेनेज थ्रू येणार ते वॉटर जर डायरेक्टली तिथं ट्रान्सफर केलं तर काय होतं तिथं ते वॉटर वेस्टेज होते किंवा त्या वॉटरचं पोल्युशन होते किंवा ते वॉटर प्रिसिपिटेट फॉर्मॅट मध्ये होते. समजते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, these are the lake, pond, stream and rivers. Lake means काय तर in format of
तळे. देन ponds is as like same lake. then streams means काय तर जे झरे असतात ते झरे means काय तर streams. आणि rivers हे काय आहेत तर surface वॉटरचे टाइप्स आहेत. then next point is a groundwater. Groundwater is the water present beneath earth's surface in a soil pore space and in the fracture of the rock formations. म्हणजे जे ग्राउंड वॉटर आहे ते ग्राउंड वॉटर आपण कसं ऍक्वायर करतोय तर जे रॉक्स आहेत किंवा सॉइल मध्ये पुअर करून किंवा स्पेस प्रिपेअर्ड करून किंवा ते जे रॉक्स आहेत त्या रॉक्सला फ्रॅक्चर करून आपण काय करतोय तिथं ते ग्राउंड वॉटर ऍक्वायर्ड करतोय. किंवा ते अर्थ सरफेस मध्ये काय आहे आपल्याला अर्थ सरफेस मध्ये ते काय आहे प्रेझेंट आहे. ग्राउंड वॉटर कसं आहे तर ग्राउंड वॉटर इज प्रेझेंट द बिनिथ अर्थ सरफेस. अर्थ सरफेस मध्ये काय आहे तर ग्राउंड वॉटर आहे. आणि ते आपण कसं ऍक्वायर्ड करतोय तर इन द सॉइल पोअर स्पेस अँड इन द फ्रॅक्चर ऑफ द रॉक्स फॉर्मेशन. म्हणजे सॉइल मध्ये स्पेस प्रिपेअर करून किंवा पोअर करून आपण ते वॉटर ग्राउंड वॉटर जे आहे ते काय करतोय ऍक्वायर करतोय. किंवा एका रॉक जे आहेत अर्थ मधले किंवा ग्राउंड मधले ते रॉक्सला फ्रॅक्चर करून किंवा ते फोडून आपण काय करतोय ग्राउंड वॉटर ऍक्वायर करतोय. टाइप्स ऑफ ए ग्राउंड वॉटर. that first one is a open well, tube wells, then artesian well, then infiltration galleries. काय ओपन वेल मध्ये काय तर विहिरी आहेत. देन ट्यूब वेल्स म्हणजे जे बोर वेल्स वगैरे असतात ते काय येतात तर ट्यूब वेल्स मध्ये येत आहेत. देन आर्टेसियन वेल्स म्हणजे जे ग्राउंड वॉटर्स असेल किंवा ओपन वेल्स असतील त्या ओपन वेल्स थ्रू आपण जे वरच्या साईडला जे वॉटर ऍक्वायर्ड केलं जातं ते वॉटर कुठलं आहे तर आर्टेसियन वेल्स आहे. आणि इन्फिल्ट्रेशन गॅलरीज म्हणजे जे फिल्ट्रेशन फॉर्मॅट मध्ये किंवा जे आपण साठवणूक करतो तळे वगैरे असतात ना तर त्या फॉर्मॅट मधलं जे आहे ते वॉटर मीन्स काय तर इन्फिल्ट्रेशन वॉटर. किंवा जे स्प्रिंग्स असतील झरे असतील त्या फॉर्मॅट मधलं जे वॉटर आहे ते काय तर इन्फिल्ट्रेशन गॅलरीज असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे युजेस ऑफ दी वॉटर. वॉटरचे युजेस कशासाठी केले जातात. इन दॅट देअर आर डिवायडेड इंटू 3 मेन ब्रॉड कॅटेगरीज. 3 कॅटेगरी मध्ये वॉटरचे युजेस मेनली क्लासिफाय केलेले आहेत. इन दॅट फर्स्ट इज अ consumptive use, then second one is a partial consumptive use and third one is a non consumptive use. कुठले कुठले आहेत. first one is a consumptive use, then second one is a partial consumptive use and third one is a non consumptive use. in that first one is a consumptive use. साइड बाय साइड राइट डाउन करून घ्या. Consumptive means कंझम्पटिव्ह म्हणजे आपल्याला कंझ्युम आहे किंवा आपल्याला नेसेसरी आहे. नेसेसरी असण्यासाठी किंवा जे ऍग्रिकल्चर साठी जे वॉटर यूज केलं जातं ते काय आहे तर कंझम्पटिव्ह यूजचं वॉटर आहे. किंवा इरिगेशन साठी किंवा ऍग्रिकल्चर मध्ये एखाद्या पिकाला किंवा जे क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्सला जे पाणी लागतं त्यासाठी काय केलं जातं जे वॉटर रिक्वायर्ड आहे त्या वॉटरला काय म्हटलं जातं कंझम्पटिव्ह यूजचं वॉटर म्हटलं जातं. कंझम्पटिव्ह यूज मध्ये काय तर कंझम्पटिव्ह यूज मध्ये ते वॉटर जे आहे ते कशासाठी इरिगेशन साठी किंवा जे ऍग्रिकल्चरल आहे त्या ऍग्रिकल्चरल साठी जे वॉटर रिक्वायर्ड आहे त्याला काय म्हटलं जातं तर कंझम्पटिव्ह यूज वॉटर असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे पार्शियल कंझम्पटिव्ह यूज. पार्शियल कंझम्पटिव्ह यूज मध्ये कुठले कुठले आहेत. दॅट डोमेस्टिक यूज म्हणजे आपल्या घरगुती वापरासाठी जे पाणी आहे मीन्स ड्रिंकिंग वॉटर असेल किंवा जे
क्लॉथ वॉशिंग साठी जे वॉटर यूज केलं जातं किंवा जे अदर यूज साठी म्हणजे घरगुती वापरासाठी जे पाणी आपण यूज करतो त्याला काय म्हटलं जातं, डोमेस्टिक यूज वॉटर म्हटलं जातं. देन इंडस्ट्रियल यूज, इंडस्ट्रियल यूज मध्ये एखाद्या केमिकल्स मध्ये केमिकल इंडस्ट्रीज असतील किंवा फर्टिलायझर्स इंडस्ट्री असतील किंवा ज्या अदर कॉस्मेटिक इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये जे वॉटर यूज केलं जातं त्या इंडस्ट्रियल यूज साठी पण काय वॉटरचा यूज केला जातो. देन इन्स्टिट्यूशनल यूज, इन्स्टिट्यूशनल म्हणजे जे कॉलेजेस असतील किंवा इन्स्टिट्यूट्स असतील त्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लॅबोरेटरी मध्ये असतील किंवा अदर ठिकाणी जे वॉटर यूज केलं जातं त्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यासाठी पण काय येतं ते पार्शियल कन्झम्पटिव्ह मध्ये येतं. देन पब्लिक यूज, पब्लिक यूज मध्ये पण काय तर ते वॉटर ड्रिंकिंग साठी किंवा जे अदर युजेस असतील म्हणजे क्लोथ वॉशिंग असेल किंवा ऍग्रिकल्चरल असेल त्यासाठी पण काय केलं जातं ते पार्शियली यूज केलं जातं. पार्शियली मीन्स काय तर ते आपल्याला वॉटर रेग्युलर यूज साठी लागते. देन फायर डिमांड म्हणजे एखाद्या ठिकाणी जर समजा आग लागलेली असेल तर ती आग विझवण्यासाठी पण काय केलं जातं त्या वॉटरचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे नॉन कन्झम्पटिव्ह यूज. नॉन कन्झम्पटिव्ह यूज मध्ये काय तर नेव्हिगेशनल यूज, रिक्रिएशनल यूज, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन अँड पोल्युशन कंट्रोल. नॉन कन्झम्पटिव्ह मध्ये काय तर नेव्हिगेशनल यूज, रिक्रिएशनल यूज अँड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, पोल्युशन कंट्रोल ह्यासाठी काय तर वॉटरचा यूज केला जातो. वॉटरचा यूज कुठल्या कॅटेगरी मध्ये केला जातो तर कन्झम्पटिव्ह, पार्शियल अँड नॉन कन्झम्पटिव्ह. हे काय तर वॉटर यूजचे 3 कॅटेगरी आहेत. कन्झम्पटिव्ह मध्ये कुठले आहेत तर इरिगेशन यूज साठी केला जातो. पार्शियल यूज मध्ये काय तर जे डोमेस्टिक असेल, इंडस्ट्रियल असेल, इन्स्टिट्यूशनल असेल त्यासाठी काय केला जातो पार्शियल कन्झम्पटिव्हचा यूज केला जातो वॉटरचा. देन नॉन कन्झम्पटिव्ह यूज कशासाठी केला जातो तर जे नेव्हिगेशन असेल, रिक्रिएशनल यूज असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन जे असेल त्यासाठी काय केला जातो वॉटरचा यूज केला जातो. देन कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन मेनली कुठल्या कारणांमुळे होतं किंवा कुठल्या रिझन्समुळे वॉटर पोल्युशन मेनली होतं. इन दॅट प्रिन्सिपल सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम द एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ऑपरेशन्स आर. कुठल्या कारणांमुळे वॉटरचं पोल्युशन होतं. इन दॅट फर्स्ट इज अ डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट मीन्स जे घरगुती वापरासाठी आपण वॉटर यूज केलं जातं मीन्स जे क्लोथ वॉशिंग असेल किंवा जे टॉयलेट साठी असेल किंवा बाथिंग साठी असेल हे जे वॉटर आहे त्याच्यामुळे पण काय होतं तर मोस्ट ऑफ दी वॉटर पोल्युटेड होते. देन सिवेज सिस्टीम म्हणजे जे सिवेज असतील किंवा जे ड्रेनेज असतील ते ड्रेनेज डायरेक्टली रिव्हर असतील, ओशियन असतील किंवा पॉन्ड असतील त्याच्यामध्ये डायरेक्टली काय केलं जातं ते वॉटर डिस्ट्रॉय केलं जाते किंवा डायरेक्टली ते त्या सी वॉटर मध्ये, रिव्हर वॉटर मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. त्याच्यामुळे पण काय होते तर मोस्ट ऑफ दी वॉटर पोल्युशन होते किंवा ते पण काय आहे तर मेन कॉज आहे वॉटर पोल्युशनचं. देन नेक्स्ट आहे सॉलिड वेस्ट म्हणजे जे प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा प्लास्टिक कंटेनर्स असतील किंवा प्लास्टिक बॅग्स असतील ते डायरेक्टली जर समजा त्या रिव्हर वॉटर मध्ये किंवा पॉन्ड वॉटर मध्ये इंट्रोड्यूस केलं तरी सुद्धा पण काय होते तर तिथं वॉटर पोल्युशन होते. देन इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये काय होते तर जे फर्टिलायझर्स इंडस्ट्रीज असतील किंवा केमिकल इंडस्ट्री असतील त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे वॉटर यूज केलं जातं आणि त्याचं जे वेस्ट फॉर्मॅट मध्ये जे वॉटर आहे ते वॉटर डायरेक्टली ड्रेनेज थ्रू किंवा त्या पाईपलाईन थ्रू काय केलं जातं त्या रिव्हर वॉटर मध्ये किंवा ओशन वॉटर मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं किंवा ते तिथं ट्रान्सफर केलं जातं. त्याच्यामुळे पण काय होतंय तर मोस्ट ऑफ दी केमिकल्स किंवा जे वेस्टेज मटेरियल्स आहेत
फर्टिलायझर्स आहेत त्याच्या स्मॉल अमाऊंट मध्ये जरी प्रोडक्ट असेल तरी सुद्धा ते काय होते, वॉटर पोल्युटेड होते. देन ऍसिड रेन मीन्स काय, तर जे आर्टिफिशियल वेन जे रेन अक्वायर केलं जातं त्याच्यामध्ये काय, तर जे ऍसिड्स आहेत, ऍसिड्स यूज केले जातात त्याच्यामुळे पण काय होते, तर वॉटर पोल्युशन होते. देन ऑइल इंडस्ट्री, ज्या ऑइल इंडस्ट्री आहे त्या ऑइल इंडस्ट्रीमध्ये जे वॉटर रिक्वायर्ड आहे ते वॉटर डायरेक्टली जरी समजा फ्रेश वॉटर मध्ये किंवा रिव्हर वॉटर मध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळे पण काय होतंय, ते ऑइल मुळे वॉटर पोल्युशन होते. देन एक्वेटिक प्लांट्स, म्हणजे जे प्लांट्स आहेत, म्हणजे जे प्लास्टिक फॉर्मेशनचे असतील किंवा जे अदर प्लांट्स असतील, म्हणजे आपले ऍक्वा प्लांट्स म्हणता येईल, किंवा जे वॉटर प्युरिफिकेशनचे प्लांट्स आहेत त्याच्यातलं जे रिमेनिंग वॉटर आहे ते डिस्ट्रॉय केलं जातं ऍक्वेटिक फॉर्मॅट मध्ये. त्याच्यात मोस्ट ऑफ दी काय तर क्षार असतात किंवा जे क्षार प्रेझेंट असतात, आणि ते वॉटर जर समजा फ्रेश वॉटर मध्ये किंवा रिव्हर वॉटर मध्ये जर इंट्रोड्यूस केलं तरी सुद्धा पण काय होतंय, वॉटर पोल्युशन होते. समजले का इथपर्यंत? देन कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचं कंट्रोल आपण कुठल्या वेने करू शकतो, तर स्टॅबिलायझेशन ऑफ ए इको सिस्टम. आपण तिथं कुठल्याही पद्धतीचं प्लास्टिक असेल किंवा जे प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे ते कुठल्याही पद्धतीनं त्या जे फ्रेश वॉटर आहे किंवा जे ओशियन वॉटर आहे किंवा रिव्हर वॉटर आहे त्या वॉटर मध्ये जर समजा इंट्रोड्यूस नाही केलं किंवा ते त्या वॉटर मध्ये सोडलं नाही, ते स्टॅबिलाइज केलं तर काय होऊ शकतं, आपण ते वॉटर पोल्युशन कंट्रोल करू शकतो युजिंग वॉटर हायसिन्थ टू रिमूव्ह द वॉटर पोल्युटंट. म्हणजे जे वॉटर पोल्युशन झालेलं आहे ते वॉटर पोल्युशन रिमूव्ह करण्यासाठी जे वॉटर हायसिन्थ आहेत, म्हणजे जे त्याच्यातलं जे कचरा असेल किंवा अदर जे मटेरियल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी जे मटेरियल किंवा जे पोल्युटंट आहे ते पोल्युटंट यूज करून पण काय करू शकतो, आपण ते वॉटर पोल्युशन कंट्रोल करू शकतो. देन नेक्स्ट आहे युजिंग केमिकल मेथड. केमिकल मेथड यूज करून पण आपण ते वॉटर पोल्युशन कंट्रोल करू शकतो. इन दॅट फर्स्ट वन इज आयन एक्सचेंज. देन रिव्हर्स ऑस्मोसिस. आयन एक्सचेंज म्हणजे आयन एक्सचेंज करून पण आपण काय करू शकतो, केमिकल वेने ते वॉटर पोल्युशन थांबवू शकतो. देन रिव्हर्स ऑस्मोसिस असेल, प्रिसिपिटेशन असेल, ते प्रिसिपिटेशन करून किंवा कोऑग्युलेशन आहे ते कोऑग्युलेशन करून पण आपण काय करू शकतो, ते वॉटर पोल्युशन थांबवू शकतो. देन नेक्स्ट आहे कूलिंग मेथडनं पण आपण वॉटर पोल्युशन कंट्रोल करू शकतो. देन रिसायकलिंग, रिनोव्हेशन, रिचार्ज अँड रियूज ऑफ ए वॉटर वेस्ट वॉटर. म्हणजे जे पोल्युटेड वॉटर आहे किंवा जे वेस्ट झालेलं किंवा जे वेस्टेज फॉर्मॅट मधलं जे इंडस्ट्री मधलं वॉटर आहे किंवा जे अदर डोमेस्टिक यूज साठी जे वॉटर यूज केलेलं आहे त्या वॉटर वरती रिसायकलिंग प्रोसेस करून किंवा रिसायकलिंग प्रोसेस करून ते वॉटर परत आपण काय करू शकतो, त्याच्यातलं वेस्ट मटेरियल बाजूला करून त्याच्यावरती सम केमिकल्स ऑर अदर प्रोसेसेस जे आहेत त्या प्रोसेसेस करून ते वॉटर आपण काय करू शकतो, परत रियूज करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट आहे बेनिफिट्स ऑफ द कंट्रोल वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्याचे मेन बेनिफिट्स काय आहेत, तर इन दॅट फर्स्ट द बेनिफिट ऑफ द कंट्रोल वॉटर पोल्युशन इज टू include a general improvement in the standard of the health, population, possibilities of a restoring stream water to original beneficial state, rendering them fit as a source of a water supply and maintenance of the clean and healthy surrounding. वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्याचं मेन वर्क काय आहे किंवा मेन फायदा काय आहे, तर जे वॉटर पोल्युशन आहे ते वॉटर पोल्युशन होण्यापासून आपण जर कंट्रोल केलं
तर त्याचा आपलं जे इंडियाचं किंवा जे आपल्या सोसायटीचं जे हेल्थ पॉप्युलेशन आहे किंवा जे हेल्थ आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये काय तर इम्प्रुव्हमेंट होईल किंवा जे आपल्याला जे डिसीज वॉटरमुळे किंवा ज्या वॉटर पोल्युटेड वॉटर इनटेक केल्यामुळे जे डिसीज होत आहेत ते डिसीज पण काय होतात तर अवॉइड केले जात आहेत किंवा त्याचं बेनिफिशियल वेने आपण काय करतोय तर वॉटर पोल्युशन थांबवलं तर त्या बेनिफिट आपल्या हेल्थसाठी किंवा जे आपलं सोसायटी आहे सोसायटीच्या हेल्थसाठी त्याचं मोस्टली बेनिफिट होते. देन इंडस्ट्रीज पोल्युशन मध्ये काय आहे तर industries produce a lot of a waste containing toxic chemicals and pollutants. म्हणजे इंडस्ट्री मध्ये जे प्रोडक्ट प्रिपेअर्ड केले जातात त्याच्यामधून मोस्ट ऑफ दी काय होते तर लॉट्स ऑफ वेस्ट मटेरियल किंवा जे टॉक्सिक केमिकल्स असतील किंवा जे अदर पोल्युटंट्स असतील ते काय होतात तिथं रिड्यूस होतात किंवा प्रिपेअर्ड होत आहेत. ज्यावेळी ते इंडस्ट्रीमध्ये एखादं प्रोडक्ट प्रिपेअर्ड केलं जातं त्यावेळी ते केमिकल्स असतील किंवा जे पोल्युटंट्स असतील ते काय होतात ऍक्वायर होतात आणि त्याच्यामुळे काय होतंय ते जे वॉटर आहे ते काय होते पोल्युटेड होते. ह्यूज अमाउंट ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट इज अ ड्रेन इन द फ्रेश वॉटर विच then flowed into the canal river and eventually in the seas. आणि जे इंडस्ट्री मधलं वेस्ट आहे ते वेस्ट काय होते तर इंडस्ट्रीमध्ये काय मोस्ट ऑफ दी किंवा लॉट्स ऑफ वेस्ट वॉटर किंवा वेस्टेज फॉर्मेट होते आणि ते जे वेस्टेज आहे ते काय केलं जाते तर डायरेक्टली फ्लो केलं जाते. कॅनल्स असतील किंवा रिव्हर्स असतील किंवा सी असतील ओशियन्स असतील त्याच्यामध्ये काय केलं जाते डायरेक्टली फ्लो केलं जाते. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ दी इंडस्ट्री थ्रू वॉटर काय आहे तर ते पोल्युटेड होते. अनदर सोर्स ऑफ दी वॉटर पोल्युशन इज द बर्निंग ऑफ ए फॉसिल फ्युल्स. म्हणजे जे फ्युएल्स आहेत त्या फ्युएल्स मुळे म्हणजे जे पेट्रोल डिझेल असेल त्याच्यामुळे पण काय होते तर मोस्ट ऑफ दी वॉटर पोल्युटेड होते. देन कॉझिंग एअर पोल्युशन लाईक ऍसिड रेन विच देन फ्लोज टू द स्ट्रीम. आणि तिथं काय होते तर ऍसिड पोल्युशन पण होते. देन लेक्स अँड अदर स्ट्रीचेस ऑफ वॉटर. म्हणजे लेक्सचं पण काय होते तिथं मोस्ट ऑफ दी पोल्युशन्स होते आणि जे अदर वॉटर जे आहेत पॉन्ड्स असतील किंवा जे अदर फॉर्मॅट असतील वेल्स असतील स्प्रिंग्स असतील त्याचं पण काय होते तिथं पोल्युशन होते. देन नेक्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ दी वॉटर प्युरिफिकेशन. वॉटर प्युरिफिकेशनच्या मेथड कुठल्या आहेत इन दॅट देअर आर द 4 मेथड्स ऑफ दी water purification. First one is the boiling method, second one is the filtering method, and third one is the distilling method, and fourth one is the chlorinating method. हे काय आहेत तर वॉटर प्युरिफिकेशनच्या 4 मेथड्स आहेत. फर्स्ट कुठली आहे तर बॉइलिंग, देन सेकंड वन इज अ फिल्टरिंग, थर्ड वन इज अ डिस्टिलिंग मेथड अँड क्लोरिनेटिंग मेथड. ह्या काय आहेत तर वॉटर प्युरिफिकेशनच्या मेथड्स आहेत. समजतंय सगळ्यांना? मॅम. In that first method is a boiling method. काय बॉइलिंग मेथड मध्ये आपण काय करतोय नॉर्मली आपण घरात पण ही मेथड काय करतोय तर यूज करतोय. जर समजा आपलं समजा पावसाळ्यात काय करतोय आपण नॉर्मली वॉटर काय करतोय बॉईल करून घेतोय. ज्यावेळी आपण ते वॉटर जे आहे बॉईल करतोय त्यावेळी काय होतंय तर त्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात तर एक्झर्ट होत आहेत आणि ते वॉटर काय होते तर फ्रेश होते किंवा हायजेनिक कंडिशन मध्ये होते. त्याच्यामुळे काय होते ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा ते वॉटर जे आहे त्या वॉटर मध्ये जर समजा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते बॉईल केल्याच्या नंतर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात किल होतात आणि ते वॉटर काय होते तर प्युरिफाय होते. ही जी मेथड आहे ती आपण काय करतो नॉर्मली यूज केली जाते. देन सेकंड वन इज अ फिल्टरिंग मेथड. फिल्टरिंग मेथड मध्ये आपण काय करतोय तर जे वॉटर आहे
ते वॉटर मध्ये जर समजा एखादं डस्ट पार्टिकल्स असतील किंवा फॉरेन मटेरियल असेल तर ते मटेरियल डिस्ट्रॉय करण्यासाठी नॉर्मली आपण काय करतो, ही मेथड पण आपल्या डोमेस्टिक मध्ये काय करतो, डोमेस्टिक लाईफ मध्ये यूज करतो. ते जे वॉटर आहे त्या वॉटर मध्ये जर समजा आपल्याला वाटत असेल की बाबा त्याच्यात डस्ट पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, तर आपण काय करतोय, ते वॉटर फिल्टर करून घेतोय आणि त्याच्यातनं काय करतोय, ते डस्ट पार्टिकल्स असतील किंवा जे ऑर्डर फॉरेन मटेरियल आहे ते काय करतोय, रिमूव्ह करतोय बाय फिल्टरिंग मेथड. देन नेक्स्ट वन इज अ डिस्टिलेशन. डिस्टिलेशन मेथड मध्ये पण काय केलं जातं, तर ते जे वॉटर आहे ते वॉटर डिस्टिल करून त्याच्यातनं जे इम्प्युरिटीज आहेत त्या वॉटर मधल्या, त्या इम्प्युरिटीज काढून ते वॉटर काय केलं जातं, प्युरिफाय केलं जातं. इट इज यूज इन अ लॅबोरेटरी स्केल. देन क्लोरिनेटिंग वॉटर. क्लोरिनेटिंग वॉटर मध्ये आपण काय करतोय, तर जे वॉटर आहे त्याच्यात आपण काय करतोय, जे क्लोरिनेटेड गॅस आहे तो काय करतो, क्लोरिनेटेड गॅस असेल किंवा जे क्लोरिनेटेड मटेरियल आहे ते काय करतोय, इंजेक्ट करतोय त्या वॉटर मध्ये. जे वॉटर पोल्युटेड वॉटर आहे त्या वॉटर मध्ये ते क्लोरिनेटेड गॅस जो आहे तो इंट्रोड्यूस करतोय किंवा ते क्लोरिनेटेड लिक्विड जे आहे ते इंट्रोड्यूस करतोय आणि त्या वॉटर मधून जे वेस्टेज असेल किंवा पोल्युशन असेल किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतोय, डिस्ट्रॉय करतोय आणि ते वॉटर काय करतोय, प्युरिफाय करतोय. देन नेक्स्ट पॉइंट आहे वॉटर रिलेटेड डिसीज अँड देअर कॉजेस. म्हणजे जे डिसीज आहेत, म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज जे म्हणतो आपण, ते डिसीज कुठले कुठले आहेत किंवा ते डिसीज कशामुळे आपल्याला होत आहेत किंवा ते वॉटरमुळे कुठले कुठले डिसीज होत आहेत. इन दॅट फर्स्ट वन इज अ डायरिया. तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इन लिस्ट द डिसीज कॉज ड्यू टू वॉटर और वॉटर बॉर्न डिसीज. इन दॅट कुठले 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 डिसीज कॉज होऊ शकतात वॉटर बॉर्न मुळे, तर डायरिया असेल, आर्सेनिकोसिस असेल, देन राईट डाऊन करून घेताय, Yes, ma'am. स्किस्टोसोमॅसिस असेल. हे जे डिसीज आहेत ते कशामुळे होत आहेत, तर वॉटरमुळे होत आहेत किंवा जे पोल्युटेड वॉटर असेल किंवा वॉटर बॉर्न डिसीज पण ह्याला म्हटलं जातं. फर्स्ट कुठला आहे, डायरिया आहे. देन आर्सेनिकोसिस असेल, स्किस्टोसोमॅसिस असेल. मॅडम यांचा मराठीत मिनिंग असतो का? मॅडम ते मराठी मिनिंग आहेत ना, तर तुम्ही सर्च करा. एवढं वर्ड टू वर्ड मराठी मिनिंग सांगायचं म्हणल्यावर आपला सिलेबस कधी कव्हर व्हायचा. देन इंटेस्टिनल वर्म्स असतील, हे नॉर्मल डिसीजेस आहेत मॅडम. इंटेस्टिनल वर्म्स असतील, देन हिपॅटायटिस असेल, कोलेरा असेल, मलेरिया. देन नेक्स्ट वन इज अ ट्रायकोमा. Then next one is a typhoid. The next one is a fluorosis. हे काय आहेत, तर वॉटर बॉर्न डिसीज आहेत. आणि वॉटर बॉर्न बट बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे कुठले कुठले डिसीज होत आहेत, तर इन दॅट ई कॉलाय. देन नेक्स्ट वन इज अ सॅल्मोनेला टायफी. Then next one is a Shigella sap.
देन नेक्स्ट आहे ऍक्सिनिया एंटरकोलिटिका. नेक्स्ट काय आहे तर ऍर्सिनिया एंटरकोलिटिका. हे काय तर बॅक्टेरिया मुळे जे वॉटर बॉर्न डिसीज आहेत ते कॉज होत आहेत. देन नेक्स्ट काय आहे तर व्हायरस. व्हायरस मध्ये काय आहे तर हेपॅटायटिस ए अँड ई व्हायरस. व्हायरस मध्ये कुठलं जे वॉटर बॉर्न डिसीज आहे त्या वॉटर बॉर्न डिसीज मध्ये काय आहे तर हेपॅटायटिस ए अँड ई व्हायरस. देन नेक्स्ट आहे ऍडिनो व्हायरस. Then next one is the enterovirus and rotavirus. हे जे डिसीज आहेत ते कशामुळे कॉज होत आहेत तर वॉटर बॉर्न मुळे काय होत आहेत हे डिसीज कॉज होत आहेत. समजले? इथपर्यंतचा बीट सगळ्यांना समजलाय? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. आतापर्यंत जो चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No, ma'am.